अजितदादांच्या अचानक जाण्यानंतर ती जागा रिक्त झाली आणि त्यानंतर पोटनिवडणूक बारामतीमध्ये पार पडली। या पोटनिवडणुकीमध्ये विक्रमी मतदान बारामतीकरांनी केलाय आणि सुनेत्रा पवार यांना विजयी केलेलं आहे। तर आपण बघतोय बारामतीमधून आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजय झालाय, पण कार्यकर्त्यांना त्यांनी असं सांगितलेलं आहे की कुठेही गुलाल उधळू नका, कारण खरं तर ही पोटनिवडणूक घेण्याचं कारणच अतिशय अजितदादांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक घ्यायला लागली, त्यामुळे त्यांनी त्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलेलं आहे। खरं आहे, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नही झालेले होते। काँग्रेसने सुद्धा आपला उमेदवार इथं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला होता, मात्र त्यांची समजूत काढण्यामध्ये यश आलं सत्ताधाऱ्यांना आणि त्यानंतर काँग्रेसने माघार घेतली, पण तरीही इथं काही उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली। पण याही वेळेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांचा विजय या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतोय आणि त्यानंतर प्रतिक्रिया जय पवारांची येते, ते नेमकं काय म्हणणार याविषयी उत्सुकता आहे। बारामती लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा सुनेत्रा पवार या रिंगणात उतरलेल्या होत्या, पण त्यावेळेला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। मात्र आता ही जी पोटनिवडणूक झालेली आहे बारामतीची विधानसभेची, त्यावेळेला मात्र त्यांचा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय झालेला आहे आणि त्यावर त्यांचे पुत्र जय पवारांची ही पहिली प्रतिक्रिया। दादा देशातला आज रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे, वहिनींनीच देशातलं जे आपण उच्चांक गाठलं ते गाठलेलं आहे, काय भावना? आज खरं तर मी सर्वच बारामतीकरांचा मनापासून खूप खूप आभार मानतो। आदरणीय दादांसाठी त्यांनी यावेळेस मनावरती ही निवडणूक घेतली आणि एक इतिहास जो सर्वच बारामतीकर जे माझे कुटुंब आहेत त्यांनी दादांच्या प्रेमासाठी घडून आणलं, म्हणून त्यांचा पहिल्यांदा सर्वांचा मनापासून मी खरंच आभार मानतो। वहिनींनी आवाहन केलेलं आहे कोणतेही जल्लोष करायचं नाही, कोणती मिरवणूक देखील काढायची नाही। वहिनींनी नुसतं नाही, आम्हाला सगळ्यांची भावना अशी आहे की सारखं आम्ही बोलत आलो आहे की दादांच्या बिना कधीच वाटलं नव्हतं एका निवडणुकीसाठी आम्हाला समोरं जायला लागेल, पण तसं नियतीमुळे झालं। आणि 2 दिवसापूर्वी भोर तालुक्यात पण एकदम वाईट घटना घडली आहे त्या चिमुकलीच्या संदर्भात, तर आम्हाला कोणालाही वाटत नाही की हा आनंदाचा दिवस आहे। आज खरं तर मनात घेतलं तर वहिनींनी त्यांच्या विचारापासून तातडीने कसं त्या मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेल ते मनात घेतलं, तेच आमच्या सर्वांची भावना। जल्लोष मी पण सर्वांना विनंती करतो की कोणी जल्लोष नका करू, सर्वांनीच एकत्रित कष्ट घेतलेत। आमचे पोलिंग एजंट्स असू द्या, पक्षातले सगळे कार्यकर्ते असू द्या, सर्वच मतदारांना सर्वांचंच मी मनापासून आभार मानतो। तुम्ही या निवडणुकीचा बॅक एंड सांभाळलेला होता असं दिसलं साधारण सगळ्या प्रचाराच्या दरम्यान? नाही, मी एकट्याने नव्हतं काय केलं आम्ही। प्रिलिम आहे काही नाही, ते बघा मी तुम्हाला आताच बोललो, ही वेळ तशी नाही बोलायची, मी आधी पण बोलत आलो आहे की 29मध्ये लोकांची आशा आहे, मी सातत्याने बोलत आलो आहे, मी सर्वांसाठी काम करणार आहे। मी आधी बोललो मंगळवारी जनता दरबार घेणार, पण नंतर मी सांगितलं की दर गुरुवारी घेणार, कारण सोमवार मंगळवारी आम्ही तिथं मुंबईत असू। आणि असं काय नाही की 29ची तयारी चालू आहे, मी सारखं बोलत आलो आहे की दादा एक आधार म्हणून होते सर्व बारामतीकरांसाठी, आणि वहिनी जेव्हा मुंबईत असतील मी पण माझ्या स्वतःनी कष्ट घेऊन सर्वांना तो आधार दिला पाहिजे आणि कामं करायला पाहिजे। दादा या निवडणुकीमध्ये महिलांना इतर उमेदवार जे होते त्यांचे जे अधूनमधून होते त्यांनी डुप्लिकेट सह्या केल्याच्याही काही गोष्टी समोर आलेल्या आहेत, याबाबत तुम्हाला काय माहिती आहे? नाही, त्याच्याबद्दल मला काय माहिती नाही। दादा ऑलिम्पिक असोसिएशनवर अध्यक्ष होते, दादा गेल्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री अध्यक्ष होते, तुमच्या ताब्यातून राष्ट्रवादीच्या ताब्यातून ऑलिम्पिक असोसिएशनचं अध्यक्षपद ते आम्हाला काल कळालं। आम्हाला सर्वांची इच्छा होती की ते आमच्याबरोबर म्हणजे पक्षातच असायला पाहिजे होतं। भरपूर क्रीडाच्या
संपर्कातल्या लोकांनी मला काल फोन लावले, पण आजचा दिवस थोडा महत्त्वाचा होता म्हणून त्याच्यात काय आम्ही जास्ती चर्चा नाही करू शकलो. आणि आता बघू त्याच्यात पुढे काय आम्ही जर CM साहेबांशी बोलू शकलो आम्ही कदाचित चर्चा करू. दादा, या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांनी तुमची मदत केली. पुढचं या ठिकाणी कशा पद्धतीने वाटचाल असेल, या पक्षांचा कशा पद्धतीने पुढे ठरेल? नाही, मी तुम्हाला सारखं सांगत आलो आहे, सर्वांनी ही निवडणूक दादांसाठी त्यांच्या स्वतःच्या हातात घेतली. दादांना आणि वहिनींना तसंच सर्वांनी तो आधार दिला आहे. तर जर त्यांनी भविष्यात काय त्यांची रणनीती ठरवली असेल ते त्यांच्यावर आहे. 2 दिवसापूर्वी सुप्रिया सुळेंचं असं वक्तव्य होतं, विलिनीकरणाची चर्चा आहे ती थांबली आहे. या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या किंवा आपण म्हणूया की दादांसाठी पाठिंबा दिला. आगामी काळात 2 राष्ट्रवादींची किंवा तुमच्या राष्ट्रवादीची वाटचाल कशा पद्धतीने असेल पुढे? ते मी स्वतः एकटं नाही ठरू शकत. सर्वच पक्षातले ज्येष्ठ नेते असतील आणि जर विलिनीकरण दोन्ही पक्षांचं व्हायला लागतं, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी जर तसं ठरवलं, नाहीतर तशी चर्चा केली तर आपण तेव्हा बघू. बारामतीकरांसाठी अजितदादा प्रत्येक आठवडा असेल 15 दिवसांनी बारामतीमध्ये जनता दरबार घेत होते. आपण देखील स्पष्टीकरण दिलं की दर मंगळवारी किंवा गुरुवारी आम्ही जनता दरबार घेणार. कधीपासून आपला जनता दरबार सुरू होणार? आचारसंहिता 6 म्हणजे उद्या 7 तारखेला परवा संपेल. 7 तारखेला गुरुवार आहे. तुम्ही मला दिसतालच तिथं जनता दरबारमध्ये. आता जमीन भागाचा प्रश्न आता भेडसावतोय. चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. काही ठिकाणी टँकरचे देखील उपलब्ध नागरिकांची मागणी आहे. बरोबर आहे, ते मला कळालं. त्याच्या संदर्भात आचारसंहिता होती म्हणून आम्ही काही जास्ती करू नव्हतो शकत.